SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण चणे आणि पालकचे भाजी बनवतोय, म्हणजे ढाबा स्टाईल। आता मी कांदा घेतलाय कापून, बारीक टमाटर कापून घेतलाय, थोडीशी मेथी घेतली, आपली सुकी मेथी, आणि मी याच्यात अद्रक, लसूण आणि मिरची घेतली, याचा ठेचा बनवून घेतलाय। आणि पालक पण मी वाफून घेतली, आधी पालकला वाफून घेतले, पाण्यामध्ये थोडीशी शिजवून घेतली आणि त्याची पेस्ट बनवून ठेवली आहे मी। आता आपण बनवायला घेऊया। बाकीचं पुढचं दाखवते मी तुम्हाला। आता सगळ्यात पहिले आपण जिरं टाकूया। तेल गरम झालंय, मी तेल टाकून ठेवलेलं। जिरं टाकूया अर्धा टीस्पून, लगेच कांदा टाकूया। कांदे मी छोटे साईजचे होते, 4 कांदे कापले आहेत। आता याच्यातच आपण हिंग टाकूया। हिंग टाकली असती ना, जळाली असते, मग सुगंध येत नाही। थोडंसं हिंग टाकूया। चणे आहेत ना, चण्यांमध्ये पण मी मीठ आणि हिंग टाकून शिजवून घेतले। आता आपण हे थोडेसे ब्राऊन कलर होईल तोपर्यंत भाजून घेऊया। कांदा बघा छान भाजून झाले। आता आपण याच्यात टाकूया हे मी अद्रक, लसूण आणि मिरची हे मी कुटून घेतले, ते टाकते। असं जाडसर वाटलंय, मी जास्त बारीक नाही केलंय। जरा जाड जाड वाटलं ना ठेचासारखं तर छान लागते भाजी त्याची। लगेच आपण टमाटर पण टाकूया। टमाटर टाकले ना, मसाल्यासोबत आपला ठेचा पण चांगला भाजून जाणार, मसाला पण चांगला भाजून जाणार। आता याच्यात आपण हे टाकूया हळद, म्हणजे लवकर टमाटर शिजतील आपले। आणि चण्यांमध्ये मी मीठ घातले, थोडीशी हळद टाकते, परत अर्धा टीस्पून हळद टाकली। चण्यांमध्ये मीठ आणि हिंग टाकून शिजवले मी। याच्यात आता परत आपण थोडंसं मीठ घालूया चवीप्रमाणे, लागलं तर नंतर टाकता येईल, पण आता थोडंसं ते टमाटर आपले शिजतील। थोडंसं अजून मीठ टाकते, थोडंसं चवीप्रमाणे टाका। माझा हात लागला ना तर कॅमेरा थोडासा सरकून गेला। गॅस थोडा बारीक करूया आणि हे चांगलं शिजू देऊया आपला मसाला। हे बघा आपले टमाटर पण छान शिजून गेले। थोडेसे जाडसर असतील ना, थोडंसं दाबून घ्यायचं। छान प्युरी झाली आहे आपली। तुम्ही टमाटरची प्युरी करून पण टाकू शकता, मी कापून टाकले, तुम्ही प्युरी पण करून टाकू शकता। आता मी हे मेथी टाकते, सुकी मेथी येते ना, ते टाकते, याच्याने स्वाद खूप छान येतो। एकदा याला मिक्स करून घेऊया। बघा मेथी टाकताना सुगंध आला। आता हा माझा घरचा मसाला आहे, हा मसाला टाकते। 1 चमचा छोटी चम्मच आहे ते भरून टाकते, आणि थोडीशी अजून टाकते, म्हणजे रस्सा कसा घट्टा बनतो ना।
थोडासा चिमूटभर गरम मसाला घालते, अर्धा टीस्पून जिरा पावडर घालते. तिखट तुमच्या हिशोबाने तुम्ही घाला. तर मी थोडंसं तिखट टाकते, 1.5 चमचा टाकलाय. आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया. गरम मसाला तुम्ही वरून पण टाकू शकता किंवा मसाल्यामध्ये पण टाकू शकता. थोडंसं पाणी घालते मी. मसाला आपला कढईला चिटकणार नाही म्हणून पाणी घातलंय मी. जास्त नाही घालायचं. मसाला आपला चांगला कालवून झालाय. आता आपण हे पालक आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन मी वाटून घेतली, पिवरी करून घेतली, ते टाकते. कोथिंबीर टाकून आणि थोडीशी वाफून घेतलं मी पालकला. कलर बघा किती छान दिसतोय. डाबावर असेच बनवतात. टमाटरची पिवरी करून पण टाकली तरी चालते. ते लोक पिवरी करून टाकतात. आता मी याच्यात थोडंसं पाणी घालते. याच्यात वाटलं होतं ना ते पाणी टाकलंय मी. आता याला चांगलं मिक्स करूया. तुम्ही कमेंट करत नाही, कमेंट करत राहा ना. मला कसं कळणार माझे रेसिपी तुम्हाला आवडते की नाही. तुम्ही कमेंट करणार तेव्हा मला कळणार ना. माझे तर केळीच्या भज्यांवर खूप कमेंट आले छानपैकी. कमेंट करत राहा. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते. गॅसला बारीक करूया, झाकण ठेवूया. थोडा मसाला आणि पालक आपली चांगली शिजून जाईल. मसाला पण छान शिजून जाणार. 5 मिनिटं राहू दे. आता बघूया आपण. बघा छानपैकी तेल सुटलंय. बघू शकता पुढे बघा. तेल छान सुटलंय. कालवून घेऊया. काय सुगंध आला मस्त. आता याच्यात आपण हे चणे शिजलेले हे टाकूया. मी डब्यामध्ये लावलेले भात आणि चणे एक संगती लावले होते मी डब्यामध्ये. हे बघा चणे छान शिजले आहेत. बघू शकता तुम्ही. माझ्याकडे डब्बा आहे, डब्यामध्ये लावते मी. एका कुकरमध्येच खाली चणे लावून दिले, वरती भात लावून दिला. दोन्ही काम होऊन गेलेत माझे. आता गिरवी तुमच्या हिशोबाने तुम्ही बनवा, किती गिरवी बनवायची आहे. आता हे चणे टाकून दिलेत मी. मिक्स करून घेऊया छान. आता आपण मीठ बघून घेऊया, कमी जास्त. मीठ टाकते, मीठ कमी आहे. थोडंसं मीठ घालते, मला थोडंसं कमी वाटतं म्हणून. आता थोडं बारीक गॅस करूया आणि याला एक उकळी येऊ देऊया. आता पाणी टाकायचं नाही टाकायचं तुमच्यावर आहे, किती पाणी टाकायचं आहे. मला थोडीशी थिक पाहिजे, जास्त रस्सा नको पाहिजे.
आता आपण झाकण ठेवूया. आता एक उकडी येऊ देऊया आपण. बघूया आपली भाजीला उकडी आली का. वाव, आता मी याच्यात टाकणार आहे पनीर. बघा भाजी छान झाली आहे. माझ्याकडे थोडंसं पनीर होतं, ते पनीर टाकते. तुम्ही पण टाकू शकता पनीर. कालवून घेऊया आपण. आपली चना पनीर पालकची भाजी रेडी झाली आहे. धाबा स्टाईल आहे, कारण की आम्ही खाल्ली आहे म्हणून मी बनवली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट करा, कमेंटमध्ये सांगा. आता मी वरून थोडासा याच्यात किचन किंग मसाला टाकते. मिक्स करून देऊ. गॅस बंद केलाय मी आता.